नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटरवरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होणार। तर बघा, संगणकास आपण पुरविलेल्या मूलभूत माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हणतात? तर बघा, संगणकास आपण पुरविलेल्या मूलभूत माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हणतात? प्रोसेस म्हणतात। संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये मोजतात? म्हणजे प्रोसेसिंग स्पीडचं युनिट काय आहे? तर बघा, संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड हे हर्ट्ज म्हणजे मोजतात। हर्ट्ज, त्याला HZ ने डिनोट केले जाते, हर्ट्ज। URL चे पूर्ण रूप काय आहे? तर बघा, URL चा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर। युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर। संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण म्हणजेच प्रेझेंटेशन करण्यासाठी या प्रोग्रामचा उपयोग होतो। तर बघा, प्रेझेंटेशन साठी कॉम्प्युटरमध्ये MS पॉवरपॉइंट चा उपयोग केला जातो। 4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? तर बघा, 4G ही संज्ञा मोबाईल तंत्रज्ञानाशी निगडीत आहे। कशाशी निगडीत आहे? मोबाईल तंत्रज्ञान। आधुनिक ईमेलचे जनक व @ या चिन्हाचा शोध लावणाऱ्या कोणत्या संशोधकाचे नुकतेच निधन झाले आहे? तर हा प्रश्न विद्यार्थ्यांना अतिशय इम्पॉर्टंट आहे। काय? याला तुम्ही स्टार मार्क करून घ्या आणि हा बिलकुल चुकलाच नाही पाहिजे। तर बघा, आधुनिक ईमेलचे जनक व @ या चिन्हाचा शोध लावणाऱ्या रे टॉमलिन्सन या संशोधकाचे नुकतेच निधन झाले आहे। ईमेलचा जनक आणि @ या चिन्हाचा शोध कोणी लावला? रे टॉमलिन्सन, आणि त्यांचं नुकतेच निधन झाले आहे। तर परीक्षेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। इंटरनेटमध्ये जोडलेल्या संगणकास ऍड्रेस असतो, त्यास काय म्हणतात? तर बघा, इंटरनेटमध्ये जो ऍड्रेस जोडलेला असतो त्याला इंटरनेट प्रोटोकॉल म्हणतात। इंटरनेट प्रोटोकॉल, IP ऍड्रेस। चा फुल फॉर्म काय? इंटरनेट प्रोटोकॉल। खालीलपैकी अचूक वेबसाईट ऍड्रेस लिहिण्याची पद्धत कोणती आहे? तर बघा, www.google.com अशा पद्धतीने अचूक वेबसाईट ची ऍड्रेस लिहिल्या जाते। संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे होय। तर बघा, संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे डिकोडिंग आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात? तर बघा, डाटा कम्युनिकेशन रेट हा बीट्स पर सेकंद नी डाटा कम्युनिकेशन रेट मोजतात। कुकीज कोठे साठविल्या व वाचल्या जातात? तर बघा, कुकीज हे HTTP येथे साठविल्या व वाचल्या जातात। कुकीज कुठे? HTTP मध्ये साठविल्या व वाचल्या जातात। HTTP चा फुल फॉर्म सांगा काय आहे? तर बरेचदा याचा फुल फॉर्म सांगितला आहे मी, तुम्ही सांगा आता। संगणकामध्ये फ्लॉपी डिस्क म्हणजे रिकामी जागा होय। तर बघा, संगणकामध्ये फ्लॉपी डिस्क म्हणजे माहिती साठविण्याचे एक साधन। फ्लॉपी डिस्क कशासाठी यूज केले जाते? माहिती साठविण्याचे साधन म्हणून। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगात भ्रमणध्वनीमध्ये मोबाईल सर्वाधिक वापरली जाणारी प्रचलन प्रणाली कोणती? तर बघा, मोबाईलला मराठीत काय म्हणतात? भ्रमणध्वनी। आणि सर्वाधिक वापरली जाणारी प्रचलन प्रणाली आहे अँड्रॉइडचे मोबाईल सर्वात जास्त वापरले जातात जगामध्ये। विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने वितरित केली आहे? तर बघा, विंडोज ही संगणक प्रणाली मायक्रोसॉफ्टने निर्माण केलेली आहे। अँड्रॉइड काय आहे? तर बघा, अँड्रॉइड हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे। संगणकीय भाषेत रॉम म्हणजे काय? तर बघा, संगणकीय भाषेत रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी। संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? तर बघा, संगणकाची स्मरणशक्ती ही बाइट्स मध्ये मोजतात। कशात मोजतात संगणकाची स्मरणशक्ती? बाइट्स। इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला म्हणतात? तर बघा, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला ई-कॉमर्स म्हणतात। ई-कॉमर्स, जसं फ्लिपकार्ट आहे, Amazon आहे, मिशो आहे, मिंत्रा आहे, आणखीन बरेच काही आहे। ते
हे इंटरनेटच्या माध्यमातून व्यापार केला जातो त्याला काय म्हणतात, ई कॉमर्स. ह्या सर्व ऍप आहे ई कॉमर्स ऍप आहे, फ्लिपकार्ट, अमेझॉन वगैरे. या व्यक्तीला संगणकाचा जनक असे म्हणतात. तर बघा चार्ल्स बॅबेज या व्यक्तीला संगणकाचे जनक असे म्हणतात. मोबाईल फोनच्या परिभाषेत सिमचा अर्थ काय? तर बघा विद्यार्थ्यांनो, सिमचा फुल फॉर्म काय आहे? सिमचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. तर काय आहे सिमचा फुल फॉर्म? सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉडेल. खालीलपैकी ब्राउझर आहे. तर बघा फायरफॉक्स हे काय आहे? हे एक प्रकारचं ब्राउझर आहे. खालीलपैकी कोणता ई गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे? तर बघा CCTNS हा ई गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे. विद्यार्थ्यांना CCTNS चा फुल फॉर्म काय आहे याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा, कारण की याचा फुल फॉर्म मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलाय. आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल कॉम्प्युटरचा तर जाऊन बघून घ्या. ठीक आहे, आपली ICDS ची प्लेलिस्ट आहे. संगणकातील CPU चे विस्तारित नाव काय? तर बघा CPU चा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि याला संगणकाचा काय म्हणतात? मेंदू म्हणतात. 3G असेल. 3G चा अर्थ काय? तर बघा 3G चा अर्थ आहे थर्ड जनरेशन. 3G म्हणजे थर्ड जनरेशन. संगणकामध्ये खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे? तर बघा प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसची माहिती मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर बघितला नसेल तर जाऊन बघून घ्या. इन्फोसिसची स्थापना कोणी केली? तर बघा इन्फोसिसची स्थापना ही नारायण मूर्ती यांनी केली आहे. कोणी केली इन्फोसिसची स्थापना? नारायण मूर्ती यांनी केली आहे. भारताने विकसित केलेल्या 7व्या नवीन सुपर कॉम्प्युटरचे नाव काय आहे? तर बघा भारताने विकसित केलेल्या 7व्या नवीन सुपर कॉम्प्युटरचे नाव आहे अन्नपूर्णा. काय नाव आहे? अन्नपूर्णा. एखाद्या संगणकामधील फाईल्स इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरविणे या क्रियेस काय म्हणतात? तर बघा सर्वांना माहित आहे डाउनलोडिंग. एखाद्या संगणकामधील फाईल इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरवणे या क्रियेस डाउनलोडिंग म्हणतात. डाउनलोडिंग समजविण्याची गरज आहे का? नाही. जर विद्यार्थ्यांना तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला सर्व एक्झामची महत्त्वाची अपडेट्स मिळत राहतील. वेबसाईटच्या मुखपृष्ठाच्या त्या वेबसाईटचे होम पेज म्हणतात. इथेच ते आन्सर दिलं. वेबसाईटच्या मुखपृष्ठाच्या त्या वेबसाईटला काय म्हणतात? होम पेज म्हणतात. एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या संगणकामध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवून त्यातील माहिती मिळवतो किंवा त्या माहितीला नुकसान पोहोचवतो त्यास काय म्हणतात? तर त्यास काय म्हणतात? हॅकर. एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या संगणकामध्ये इल्लीगल बेकायदेशीरपणे प्रवेश मिळवून त्यातील माहिती मिळवतो किंवा त्या माहितीला नुकसान पोहोचवतो तर त्याला हॅकर म्हणतात. DVD हे कशाचे उदाहरण आहे? तर बघा DVD हे ऑप्टिकल डिस्कचे उदाहरण आहे. CD आणि DVD. CD आणि DVD काय आहे? ऑप्टिकल डिस्कचे उदाहरण आहे. आणि बघा CD चा फुल फॉर्म काय आहे? तर CD चा फुल फॉर्म आहे कॉम्पॅक्ट डिस्क. आणि DVD चा फुल फॉर्म काय? डिजिटल वर्सटाईल डिस्क. DVD चा काय? डिजिटल वर्सटाईल डिस्क. आणि CD चा कॉम्पॅक्ट डिस्क. संगणक हा माहिती साठविणे व गणित प्रक्रिया करताना नंबर पद्धती वापरतो. तर बघा संगणक हा माहिती साठविणे व गणिती प्रक्रिया करताना बायनरी नंबर वापरतो. आणि बायनरी नंबर मध्ये किती नंबर असतात? तर फक्त 2च नंबर असतात. कोणते 2 नंबर असतात? 0 आणि 1. 0 आणि 1 याला बायनरी नंबर म्हणतात. श्री नारायण मूर्ती कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? तर बघा आताच झाला. इन्फोसिस कंपनीचे संस्थापक कोण आहे? श्री नारायण मूर्ती. सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लक्ष्मीनारायण मित्तल जगातील भारतीय मूळ असलेले सर्वात श्रीमंत व्यक्ती कशाचा व्यापार करतात? तर बघा लक्ष्मीनारायण मित्तल हे स्टील चा व्यापार करतात. सेट टॉप बॉक्स कोणत्या घरगुती वस्तूशी संबंधित आहे? तर बघा सेट टॉप बॉक्स हे टीव्हीशी संबंधित आहे. मोठ्या सांख्यिकीय व प्रशासकीय कामासाठी या कार्यक्रमाचा वापर केला जातो. तर याचा आन्सर आहे MS Excel. मोठ्या सांख्यिकीय, सॉरी मी शासकीय वाचलं, मोठ्या सांख्यिकीय
व प्रशासकीय कामासाठी एम एस एक्सेल या कार्यक्रमाचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्यावसायिक सादरीकरणासाठी सहजपणे वापरता येणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते आहे? तर बघा, व्यावसायिक सादरीकरणासाठी म्हणजे प्रेझेंटेशनसाठी पॉवर पॉइंट या संगणकीय सॉफ्टवेअरचा उपयोग होतो. टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर बघा, टच स्क्रीन हे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस मध्ये येते. कशामध्ये येते? टच स्क्रीन इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस मध्ये येते. संगणकाच्या कार्यक्षमतेचे एकक कोणते? तर बघा, संगणकाच्या कार्यक्षमतेचे एकक हर्ट्झ आहे. आताच झालाय हा क्वेश्चन. सीपीयू नाव कशा संबंधित आहे? सीपीयू चा फुल फॉर्म सांगा, चला कमेंट करा. हा संगणकाचा असा भाग असतो ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता. बघा, संगणकाच्या ज्या भागाला आपण स्पर्श करू शकतो त्याला संगणकाचे हार्डवेअर म्हणतात. आणि सॉफ्टवेअरला आपण स्पर्श करू शकतो का? जसे आपल्या मोबाईल मध्ये कोणती पण ऍप असते त्याला आपण स्पर्श करू शकतो का? नाही, त्याला सॉफ्टवेअर म्हणतात. आणि हार्डवेअर जे बॉडी पार्ट्स असतात ज्याला स्पर्श करू शकतो त्याला हार्डवेअर म्हणतात. खालीलपैकी कोण संगणकाचे निर्माते आहे? तर बघा, संगणकाचे निर्माते कोणाला म्हणतात? चार्ल्स बॅबेज. 2G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडित आहे? तर बघा, 2G ही संज्ञा मोबाईल तंत्रज्ञानाशी निगडित आहे. मोबाईलचा शोध कोणी लावला? तर बघा, मोबाईलचा शोध आहे ना मार्टिन कूपर. कोणी लावला मोबाईलचा शोध? मार्टिन कूपर. महत्वाचा प्रश्न आहे. विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? तर बघा, विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक जुलियन असांजे आहेत. कोण आहे? जुलियन असांजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोर्स कोडचा उपयोग कशासाठी होतो? तर बघा, मोर्स कोडचा उपयोग हा तारा यंत्रणेमध्ये तार पाठविणे व मिळवण्यासाठी मोर्स कोडचा उपयोग होतो. संगणकाचा वेग कशात मोजतात? तर संगणकाचा वेग मेगाहर्ट्झ मध्ये मोजतात. मेगाहर्ट्झ. संगणकाचा शोध हा कोणत्या शतकातील एक महान शोध आहे? तर बघा, संगणकाचा शोध हा 20व्या शतकातील एक महान शोध आहे. आपण आपला फोटो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू इच्छित असल्यास सर्वात वेगाने पाठवण्याचा मार्ग कोणता? तर बघा, आपण आपला फोटो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू इच्छित असल्यास सर्वात वेगाने पाठविण्याचा मार्ग आहे ईमेल. फेसबुक काय आहे? तर बघा, फेसबुक एक सोशल नेटवर्किंग साईट आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT कायदा कधीचा आहे? 2000. लक्षात ठेवा, प्रश्न सुद्धा विचारतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT ऍक्ट 2000. अन्वय मूळ दस्तऐवजामध्ये फेरबदल किंवा छेडछाड करण्याबाबत शिक्षा आहे. तर त्याच्यासाठी कोणती शिक्षा आहे? तर 3 वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड किंवा 2 लाख रुपयापर्यंत किंवा दोन्ही. काय आहे? 3 वर्षापर्यंत तुरुंगवास होईल किंवा 2 लाखापर्यंत जुर्माना किंवा दोन्ही होऊ शकते. सुरक्षित इंटरनेट वापराकरिता खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल वापरतात? तर बघा, सुरक्षित इंटरनेट वापराकरिता HTTPS हा प्रोटोकॉल वापरतात. वेब ब्राउझर सॉफ्टवेअर ह्या प्रणाली मानकाप्रमाणे कार्यरत असते. तर बघा, वेब ब्राउझर सॉफ्टवेअर ह्या HTML प्रणाली मानकाप्रमाणे कार्यरत असते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारा स्थापित मीडिया एशिया लॅबला आता या नावाने ओळखतात. तर बघा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारा स्थापित मीडिया एशिया लॅबला आता काय नावाने ओळखतात? तर बघा, डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन या नावाने ओळखतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमचा पासवर्ड मिळवण्याकरिता आणि तुमची सिस्टीम खंडित करण्याकरिता हॅकर्स खालीलपैकी कोणत्या शब्दांचा उपयोग करू शकतो? तर बघा, तुमचा पासवर्ड मिळवण्याकरिता आणि तुमची सिस्टीम खंडित करण्याकरिता हॅकर्स शब्दकोशातील शब्द म्हणजे डिक्शनरी वर्ड्स, कीलॉगर अटॅक, ब्रूट फोर्स पद्धत इत्यादी साधनांचा उपयोग करू शकतो. ERP याचे संपूर्ण नाव काय आहे? तर बघा, ERP चा फुल फॉर्म आहे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. ERP चा फुल फॉर्म काय आहे? एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग.
बघा विद्यार्थ्यांना वन लाइनर क्वेश्चन घेतल्याने काय होते, कमी वेळामध्ये जास्त प्रश्न कव्हर होतात, जास्तीत तुमचा वेळ वाया जात नाही, कमी वेळात जास्त प्रश्न होतात. तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन कसे वाटत आहे हे मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही. होस्ट नेमला आयपी ऍड्रेस मध्ये रूपांतरित करणे हे काम खालीलपैकी कोण करते? तर बघा होस्ट नेमला आयपी ऍड्रेस मध्ये रूपांतरित करणे हे काम डीएनएस सर्व्हर करते. कोण करते? डीएनएस सर्व्हर. लक्षात असू द्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा प्रश्न झाला. हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे ज्यामध्ये संवेदनशील माहिती जाणून घेण्यासाठी किंवा एखाद्या खोट्या बनावट वेबसाईटला भेट देण्यासाठी खूप लोकांना ईमेल्स पाठवले जातात. तर त्याला काय म्हणतात? फिशिंग. फिशिंग काय आहे? हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे ज्यामध्ये संवेदनशील माहिती जाणून घेण्यासाठी किंवा एखाद्या खोट्या बनावट वेबसाईटला भेट देण्यासाठी खूप लोकांना ईमेल्स पाठवले जातात, त्याला फिशिंग म्हणतात. समांतर तारांचा समूह जो दोन किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? बस म्हणतात. समांतर तारांचा समूह जो दोन किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला बस म्हणतात. जीएसएम. जीएसएम काय फुल फॉर्म? जीएसएम चा ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन. ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन म्हणजे जीएसएम. कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? तर ते आहे टीडीएमए. कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? टीडीएमए म्हणजे टाइम डिव्हिजन मल्टिपल एक्सेस. टीडीएमए चा फुल फॉर्म काय? टाइम डिव्हिजन मल्टिपल एक्सेस. या तंत्रज्ञानावर जीएसएम म्हणजेच ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन आधारित आहे. भारतातील मोबाईल सेवा कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? तर बघा भारतातील मोबाईल सेवा ह्या जीएसएम, सीडीएमए, जीएसएम, सीडीएमए, WLL या तंत्रज्ञानावर आधारित आहे. ज्या तंत्रज्ञानातील तज्ञ व्यक्तीने 1984 नंतर भारतातील टेलिफोनच्या दळणवळणात क्रांती घडवून आणली त्यांचे नाव काय? तर बघा ज्या तंत्रज्ञानातील तज्ञ व्यक्तीने भारतातील टेलिफोनच्या दळणवळणात क्रांती घडवून आणली त्याचे नाव आहे सॅम पित्रोदा. काय आहे? यांनी भारतात 1984 नंतर टेलिफोन मध्ये क्रांती घडवून आणली. बघा विद्यार्थ्यांनो आजचे क्वेश्चन इथेच संपले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. माझा व्हिडिओ बरेच विद्यार्थी बघतात पण लाईक करत नाही आणि साधा सबस्क्राईब सुद्धा करत नाही. तुम्हाला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. बाकीचे बॅचवाले हे क्वेश्चन शिकवायला हजारो रुपये घेतात तुमच्याकडून, पण तुम्ही पेड क्लासमध्ये बरेचसे पैसे इन्व्हेस्ट करता पण फ्री कंटेंटला महत्व देत नाही. फक्त एक लाईक आणि एक सबस्क्राईब सुद्धा करत नाही. तर ज्यांनी केलं नसेल ते सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.